काय घडलंय नेमकं? मी विजय सुदामसाठी राहणार चौंडेश्वरवाडी. इथं मी शेतीतलं काम करतोय. सचिन देशमुख आहे रानात. आणि मी सकाळी त्यांच्या बंगल्यापासलं काम उरकून बंगल्यापासली एक खोली साफ केली सगळी 9 वाजेपर्यंत. त्यातनं पुढं मला म्हणले औषध मारायचं आहे. मग मी ते खोलीतलं HTP घेऊन औषध घेऊन शेतात गेलो. शेतात गेल्यानंतर मी औषध आम्ही कालवले बॅरलमध्ये आणि बॅरलमध्ये कालवून औषध आम्ही फवारणी चालू केली. माझे जोडीदार सागर, रतन हे आम्ही तिघंजण होतो. आणि गणाचा स्प्रेचा जे फवारणी करते ते माझ्यापाशी होते. मी औषध मारत होतो. आणि औषध मारल्यानंतर मला पहिले मुरडान घेऊन गेलो त्यावेळेला काय नाही. मग दुसऱ्या मुरडानला आल्यानंतर माझी मंडळी उषा ही खालनं येताच मला दिसली. तेवढ्यात मी काय केलं, दुसरे मुरडान तिसरे मुरडान मी खाली घेऊन गेल्यानंतर थोड्या वेळ 2-3 झाडं मारल्यानंतर मला एक 12 झाल्यासारखा आवाज आला. आणि माझ्या मंडळीनं मला आवाज दिल्यासारखा आवाज आल्यानंतर मी हातातली गन सोडून HTPचं औषध मारण्याचं स्प्रे जे आहे ते खाली टाकून आम्ही सगळेजण पळालो. त्यावेळेला माझी मंडळी उषा रक्ताच्या थरोळ्यात खाली पडलेली होती. मग तिचं रक्त थांबवण्यासाठी मी तिथं पडलेली एक साडी घेऊन तिचे डोके धरले. तिथं सचिन देशमुख हे तिथं त्यांच्या हातात पिस्तूल असताना ती तिथं होते. मग मी तेवढ्यातनं म्हणलं, पांडुभाया तुम्ही असं का केलं? तेवढं म्हणलंस की ती तिथनं गायब झाली. कशामुळे झालं? काय वैर होतं? ती त्याचे मला ती भांडण हे असले मला काहीच नव्हतं. ह्याच्यावर ही 1 वाजता घडली, 1:15ला. त्यानंतर तुम्ही लगेच कुठल्या दवाखान्यात घेऊन गेला? डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर आम्ही तिथे दवाखान्यात म्हणजे त्यांचा मुलगा सचिन देशमुखाचा मुलगा शिव देशमुख ह्यांचा मुलगा आम्ही घेऊन आलो 2 गाडीत. मी आणि सागर आम्ही 3 गाडीत घेऊन आले. मग त्यावेळेला त्यांनी ती बाकड्या उतरल्या. डॉक्टरनं सगळं करायचे जे मृत्यू झाला आहे म्हणून त्यांनी आधीच सांगितलं. ह्याच्यावर मला दुसरं काहीच माहिती नाही. आता तुम्ही पोलिसांकडे काय मागणी